बॉलच्या बाजूने सुनीलच्या हातामध्ये बॉल. सामन्याला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल, अर्थातच आजच्या दिवसातील हा पहिला बॉल. 10 वाजून बरोबर 10 मिनिटं झाली आहेत. 20 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे 4 षटकं फेकण्यासाठी. या वेळेचा बॉल, पहिलाच बॉल त्या ठिकाणी बीट केलाय विजयला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. सुरुवात चांगली झाली आहे. लेंथ लाईन मध्ये पहिला चेंडू आलेला आहे गोलंदाज सुनील याच्या माध्यमातून. जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते ना, मग येणारे 5 चेंडू तुम्ही चांगले टाकू शकता. ही क्वालिटी गोलंदाजी म्हटली जाईल. या वेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. हा स्ट्रोक षटक कशा प्रकारे खेळावं याचं उत्तम उदाहरण आपल्या बॅट मधून तो देत असतो. वेलकम बॉबी मास्टर. नक्कीच हरीश ठाकरे यांच्या शो मध्ये या खेळाडूने अर्धशतक झळकलं होतं मागच्या सीझन मध्ये. संदेश नक्की सातत्याने चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत आलाय. या मॅचच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील, यात शंका नाहीये. सुनील बोलतोय. ऑन साइडला बॉलला भिडकवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. वडगाच सुरेख झेल, पहिला गडी बाद. विजय गुलवी बॅक टू द डगआउट. काल देखील एक रेकॉर्ड बनला या चाचणी स्पर्धेमध्ये. नामदेव दादा ज्यांनी अर्धशतक झळकवलं होतं कालच्या दिवसामध्ये. चालू हंगामाची सुरुवात त्याने वयाच्या 55 वर्ष गाठल्यानंतर सुद्धा हा अर्धशतक झळकवलं, हे खूप मोठी बाब आहे. अशा खेळाडूंना आपण नक्कीच प्रोत्साहन करत असतो. भरपूर वर्षापासून ते खेळत आहेत 40+ संघटनेच्या माध्यमातून. असंच खेळ होणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच मैदानामध्ये घडले की याच्यावर एकच धाव आलेला आहे. सुनील याचं षटक चालू आहे पॉवर प्लेचं. त्याच्यामध्ये आता धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय खाली क्षेत्रामध्ये खेळलाय, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. अजून एक चौकार आलेला आहे या षटकामध्ये. सुनीलच्या अगेन्स्ट 2 चौकार आतापर्यंत निंबोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा हा षटक सुरू आहे. साई आणि सुनील ही जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. सुनील एक महान क्रिकेटर आहे, ज्याने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं या भिवंडी नगरीमध्ये. आज वयाच्या 40 गाठल्यानंतर ते 40+ संघटनेतून खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. चला आपण स्पीडअप करा. वेळ आपली जी आहे सेट केली आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हलकसा अपील देखील झालं होतं, मात्र एक धाव जी आहे पूर्ण षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी इथे बाद झालेला आहे आणि धावा जोडलेल्या आहे ते म्हणजे 10. 3 मिनिटं तुमची समाप्त झालेली आहेत. टीम मीटिंग अजिबात नको आहे. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत.
15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटके जे आहेत कंप्लीट करायचे आहेत. अगदी 4 षटकांना 20 मिनिटं देण्यात आलेली आहेत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. बॉबी मास्टर देखील या मुख्य व्यासपीठावर जुळलेले आहेत. गोविंदा पथकाचे आमचे ते नक्कीच आमचे वस्तात आम्ही असं म्हणत असतो त्यांना. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. दहा धावा धावफलकावर असताना एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चला वेल कमी खर्च करा. टीम खांडपेचे कॅप्टन वेल कमी खर्च करा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. मोहन षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. पहिलाच बॉल फुल टॉस बीमर यस आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमा पार. 4 धावा अर्थातच 1+4 5 धावा मिळतील आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असेल. पहिला बॉल हाताळत असताना मात्र बीमर टाकलाय, अर्थातच पुढचा बॉल फ्री हिट आहे. यावेळेस हा बॉल बॅटची मोठी गडा शॉर्ट थर्ड मॅनला बीट करत थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल गेला होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फ्री हिट बॉलवर आली आहे फक्त आणि फक्त सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 16 का डोला 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. मोहन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाहीये. बिग हिट मोठ्या फटक्यासाठी प्रयास झाला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. मोहन पाटीलचे हे दुसरं षटक आपण पाहतोय. निंबवली विपक्ष खांडपे या दोन टीम मध्ये ही मॅच. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलंय सुनीलला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल जरूर बीमर फेकला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय मोहन पाटीलने. पाईपलाईन एंड कडनं वळतोय पुढचा बॉल. फुलटॉस आहे, ऑन साइडला बीट केलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. 6 धावा षटकार. मागच्या 2 चेंडू डॉट आले होते, थोडेसे दबाव आला होता सुनील याच्यावरती संदेश, आणि ते दबाव न घेता हा षटकार पेश झालेला आहे. जबरदस्त इनिंग पेश करताना आपल्या संघासाठी सुनीलला आपण पाहतोय. धावा देखील वेगाने वाढतायत. 22 धावा धावफलकावर. यस संदेश, विचार केला तर मोहनकडे वेग भरपूर आहे, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं आहे. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आपण पाहिलेत आणि दोन्ही बॉल जे आहेत ते फुल टॉस होते. यावेळेस देखील ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हा वाई सफर. मिळतील 6 धावा षटकार. आउट सुरू झालाय मैदानाच्या आतमधून. थोडंसं टाइम घेतलं सुनीलने. 1 ते 3 चेंडू खेळले आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिक्सर पाहायला मिळाले प्रेक्षकांना. यस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. षटक कंप्लीट झाल्याचा इशारा देखील आलाय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावर आहेत 28-28. पहिलं षटक 10 धावांचं तर दुसरं षटक 18 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच्या जोरावर कुठेतरी स्थिती जी आहे पारडं थोडं जड म्हणावं लागेल संदेश टीम निंबावलीचा. त्याचं कारण आहे सुनील, ज्याने
मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते. शेवटचा चेंडू डॉट इथे पाहायला मिळाले. 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर डॉट चेंडू कुठेतरी फुटबॉलचा शेवटच्या चेंडूवर वापर केला नव्हता. त्यांना माहिती आहे षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण झाली तर एक चर्चेचा विषय बनू शकतो माझ्या नावाचं. नक्कीच वारंवार बिग हिटसाठी प्रयत्न जरूर झाले होते, ज्यामध्ये 3 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाले, परंतु 2 षटकार आले आणि त्या 2 षटकारांच्या मदतीने धावा ज्या आहेत चांगल्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मिलिंद भोईर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने साई. या बॉलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॉल निर्धाव गेलाय. सन्माननीय संतोषदादा पाटील यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मिलिंदला मात्र या ठिकाणावरनं कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करत असताना मात्र एक चांगलं षटक टीम खांडपेच्या बाजूने फेकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला बॉल तर चांगला फेकलाय, त्या ठिकाणी निर्धाव गेलाय. कुठेतरी आत्मविश्वास वाढेल यात शंका नाही आहे. मिलिंद भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या पंचांच्या उजव्या बाजूने वळतोय. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. मोहन त्या ठिकाणी चुकी करतोय. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा षटकार. आमचे मामा श्री संतोष पाटील पिंट्या मामा आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चाचणी स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यस भिवंडीकर, आपण जर विचार केला तर नक्कीच या ग्राउंडमधील जी शॉर्ट बाउंड्री आहे ना तिला टार्गेट केलं गेलं. साईच्या बॅटमधून हा षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस फुल टॉस बॉल ऑन साईडला उडवलाय. फटका फसलाय. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. साईला जीवनदान आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. कारण एकच असू शकतो संदेश की सूर्यनारायण अगदी ढुल्यावर आलेला त्याचं कारण बनू शकतो. नो डाऊट. मागच्या मात्र 2 चेंडूवर इथे 9 धावा आल्या संदेश. एकतर एक झेल सुटली आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 6 धावांकरिता आणि आता 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नक्कीच सूर्याची किरणं डोल्यावरती आली असावी. नक्की सहमत आहे, परंतु तुम्ही क्षेत्ररक्षण कोणत्या दिशेने करताय, सूर्याची दिशा कोणत्या दिशेने आहे हे पाहता तुम्ही कॅप देखील वापरणं गरजेचं आहे. या वेळेस समोरच्या दिशेने उंच आणि लांबच लांब बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. जबरदस्त बॅटिंग नॅचरल क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. सुनीलच्या बॅटमधून हे षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यस ही तर ओळख आहे सुनील गुलवीची. षटकार क्रमांक 3 त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मिलिंद पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील फुल टॉस आहे. प्रहार झालाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. वेलकम रंगाबाई, वेलकम प्रभाकर गुलवी, हार्दिक स्वागत आहे. मातोश्री चाविंद्रा संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस ऑन साइडला जितेंद्र पाटील त्या ठिकाणी आहेत. वेलकम गुरु पाटील. टीम निंबावलीसाठी जय गुलवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद जय गुलवी. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 49. 49 धावा झाल्या आहेत. मिलिंदच्या षटकामध्ये देखील 21 धावा संदेश आलेल्या आहेत. एक चांगली
स्थिती आपल्याला पाहायला मिळते एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाची. एक मात्र खेळाडू आऊट झालेला आहे विजय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तर त्यानंतर साहीने चांगला साथ दिलेला आहे. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आणि सुनील दिन में तारे दाखवत असताना गोलंदाजांना आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटनं आलेला आहे. मनोरंजन करताना प्रेक्षकांचं आपण पाहतोय. सुनीलला शेवटचा स्लॉगर आहे. इथून जर थांबवता आलं नाही तर मग खूप मोठं आव्हान इथे ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्हाला दिसेल, तो म्हणजे निंबोली टीम संघाच्या माध्यमातून. नक्की संदेश, पहिलं षटक 10 धावांचं होतं आणि त्यानंतर कुठेतरी धावा ज्या आहेत ना त्या मोठ्या संख्येने आल्यात. जगदीश बॉलिंग ट्रॅकवर, शेवटचा अंतिम षटक, पहिला बॉल ऑन साईडला, बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलंय, बॉल निघून जातोय पहिल्या टप्प्यावर, सीमा पार, चौकार. षटक 10 धावांचा आणि त्यानंतर मात्र धावा येत नाहीयेत तर वाहतात. अगदी धावांचा वेग वाढवला गेला षटक क्रमांक 2 पासून, कारण दुसऱ्या षटकामध्ये 18 तर तिसऱ्या षटकामध्ये 21 आणि चौथ्या षटकाची सुरुवात 4 ने झाली आहे. साईच्या बाट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलर्स देखील आडव्या बाटचा प्रयोग, ऑन साइडला बॉल कार्पेटच्या सहाय्याने आलाय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. फिफ्टी 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय चांगली स्थिती टीम निंबावलीची पाहायला मिळते, कारण एक मोठं लक्ष टीम खांडपे समोर असेल यात शंका नाही आहे. परंतु टीम खांडपेला देखील अलगद घेऊन चालणार नाही आहे. त्यांच्याकडे देखील फलंदाजी चांगली आहे. प्रत्युत्तर जे आहे ते कशा प्रकारे देतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. परंतु या हंगामाची पहिली स्पर्धा म्हटला की सरावाचा अभाव प्रत्येक टीममध्ये आपल्याला दिसून येतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी थ्रो. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत धावा धावफलकर आपण पाहतोय अब तक 56. षटकातील पुढचा बॉल, वाडा बॉल, अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू वेग दिला होता आणि त्या वेगाने सुनीलला बीट केलाय, बॉल निर्धाव केलाय. काल आपण ग्राउंड नंबर 2 वर नामदेव चौधरीच्या बाट मधून अर्धशतक पाहिलं होता. चांगली फलंदाजी नामदेव चौधरी यांनी केली होती. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी, शरीराचा वेध घेणारा चेंडू, त्यावर सिंगल कंप्लीट केली आहे. यस, बॅट कट होता, बॅटची गडा आणि त्यानंतर मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. 57 57 धावा झाल्या आहेत. फुल टॉस बॉल, टॉप एज लागलाय, नशिबाची साथ, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय लॉंग स्टॉप रिजन मधून, सीमा पार, 4 धावा, चौकार. यस, नक्कीच बॉल भीमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर झाली आहे मैदानाच्या आतमधून. आमचे तिसरे पंच माधव ठाकरे सर, आपण लगेचच निर्णय कळवायचा आहे मैदानामध्ये. वेलकम सुभाष दादा केने, आपलं हार्दिक स्वागत आहे.
वारंवार या ठिकाणावरनं तपासलं जात आहे. हाईट फॅक्टर नक्कीच लक्षात घेतलं जाईल. बॉल भीमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं गेलं. यस, सिग्नल आलाय पंचांच्या माध्यमातून. इट्स अ नो बॉल. अर्थातच अजून एक बॉल तुम्हाला टाकावा लागेल जो फ्री हिट असेल. 62 धावा धावफलकावर. या ओव्हरचा शेवटचा बॉल जो फ्री हिट असेल. षटकातील शेवटचा बॉल फ्री हिट बॉल. यावेळेचा बॉल ड्राईव्हचा फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, रनआउट साठी मात्र डिसिजन जो आहे तो तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. सोमनाथ दादा चौधरी यांच्या माध्यमातून पंच पॅनल, कॉमेंट्री पॅनल, डीजे पॅनल, लाईव्ह टेलिकास्ट टीम सर्वांना नाश्त्याची सोय झालेली आहे. या ठिकाणी तपासलं जात आहे शेवटचा बॉल ज्याच्यावर रनआउटची विकेट आहे का. नक्कीच यानंतरचा जो सामना असणार आहे तो म्हणजे मातोश्री चाविंद्र टीम. आपण तयारीत राहायचं आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाने फार मोठं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. शेवटच्या बॉलवर नॉट आउट. अर्थातच धाव दुसरी देखील कंप्लीट झाली आहे आणि त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 64 धावा. 65चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम निंबावलीने टीम खांडपे समोर. फार मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. सकाळच्या क्षेत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये 64 धावा कुठून काढलेल्या आहेत एजी स्पोर्ट टीम निंबोली संघाने. आपण पाहतायत चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 व्यासपीठावर सोमनाथदादा चौधरी यांच्या माध्यमातून आज सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे त्यांच्या माध्यम देण्यात आलेला आहे. आमचे सर्व पंच जे आहेत त्याला एन्जॉयमेंट करताना तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण निंबोली टीम संघाला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. खूप चांगला खेळ सध्याच्या घडीला तुम्ही बघितलं एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाच्या माध्यमातून. जरी विजय लवकर आउट झालं मात्र त्यानंतर पार्टनरशिप भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजेच 60 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. हे फार महत्त्वाचं होतं सकाळच्या क्षेत्रामध्ये. एका रांगामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एजी स्पोर्ट निंबोली टीम मैदानाचं प्रवेश गाठताना आपल्याला पाहायला मिळते. असंच प्रेम असू द्या सर्वांवरती. सोमनाथ दादा पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला जोरदार एन्जॉयमेंट सुरू आहे सध्या. क्षेत्ररक्षण लावला जात आहे तर प्लीज सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. खमंग ढोकला त्याचबरोबर समोसे जिलेबी आणि त्याचबरोबर वडापाव सोमनाथ दादा यांच्या माध्यमातून नाश्त्यात मध्ये देण्यात आलेला आहे. उद्या सुपर संडे आहे. कदाचित बोंबील बटाटा भाकर असावी नाश्त्यामध्ये उद्याच्या दिवसामध्ये सोमनाथ दादांच्या माध्यमातून. आपण आग्री आहोत, गर्व आहे आपल्याला मी आग्री असल्याचा.
चला प्लीज मॅच ऑन करा. पंच आपला जर ब्रेकफास्ट झाला असेल तर चला मैदानामध्ये आपण जायचं आहे, कारण की काल भरपूर वेळ झाला होता. So request to all organized committee and all panel as a DJ, as a light telecast, as a commentary box and umpires panel, please. As for time concern, टीम मीटिंग सध्या सुरू झालेली आहे. निंबोली टीम संघाची आपण पाहतोय. विजय स्पोर्ट खानपे टीम संघाच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. या धावा बनवू शकतात. जेव्हा तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15+15 धावा जर घेतल्या तर नक्कीच हा टार्गेट चेस होण्याची ताकद सुद्धा तुमच्याकडे येईल. तर सुरुवात चांगलं होणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आपण आपल्या घराचं काम करतो तेव्हा खालचं फाउंडेशन एकदम मजबूत बनवत असतो आणि त्याच्यावरती पाया आपण रचत असतो आणि तेव्हा तो घर तयार होतोय. तर 64 धावांचा हा मोठा घर तुमच्या समोर उभा आहे. मग त्याच्यासारखीच बिल्डिंग तुम्हाला इथे बनवावी लागेल. सलामीची जोडी आलेली आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 64 धावा इथे बनवलेल्या आहेत आणि 65 धावांचा आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे. रामदेव चौधरी यांनी रेकॉर्ड ब्रेक केला. चाचणी स्पर्धेमध्ये ग्राउंड क्रमांक 2 वर अर्धशतक झलकवलं. वयाचं विचार केला तर 55 वय गाठली आहे, तरी देखील क्रिकेटचं जिद्द त्याची पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. रेकॉर्ड बनतेही तुटणे गेले. या गावामध्ये अनेक मोठे मोठे दिग्गज खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये लेजंड खेळाडूंचा जर विचार केला तर नामदेव यांच्या माध्यमातून काल अर्धशतक, 55 वय असून सुद्धा देखील त्यांनी त्या 50 धावा बनवल्या. दिवसभरामध्ये 82 धावा बनवल्या. असा खेळ 2 मॅचेसमध्ये त्यांचा पाहायला मिळाला. ॲज अ क्रिकेटर असं तुम्ही तुमचं नाव बनवू शकता. तुमच्या नावाला तुम्ही ब्रँड बनवा. तुम्ही तुमचं चांगला क्रिकेट खेळा. जगदीश आणि विनोदची ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. आमचे 12 मॅन लगेचच ते आम्हाला नावं सांगतायत. गोलंदाज कोण आहे ते देखील आम्हाला माहिती पोहोचेल इथे. प्रत्येक संघाकडे 15 खेळाडूंचा स्कॉट असणं फार महत्त्वाचं आहे. आपण आंतरराष्ट्रीयवर आपण बघतोच. आपण 15-15 खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपण खेळताना बघितलेले आहे, ज्याच्यामध्ये 11ची निवड होते आणि 11 जण मैदानामध्ये उतरत असतात. तर मला तरी वाटतं की ते निंबोली टीमचं 12वा खेळाडू नाही आहे. गोलंदाजाचं नाव आहे इथे विजय. चला काही हरकत नाही आहे. मॅच ऑन करा आपण. नक्कीच आदर्शक आहेत. विजय आज बॅटनं काही करू शकलं नाहीये. पॉवर प्लेचं षटक एक जिम्मेदारी आहे संघाची आणि सलामीचे 2 सलामीवीर कोणत्या प्रकारे अटॅक करतील पहिल्या षटकाला आपण पाहूया. तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर विजयच्या षटकाला तुम्ही टार्गेट करू शकता. 15 धावा जर आल्या तर एक चांगली मोठी सुरुवात आपण म्हणू शकता सकाळच्या क्षेत्रामध्ये. कारण की पहिल्या डावामध्ये सुनीलच्या अगेन्स्ट फक्त 10 धावा आल्या होत्या. एक विकेट विजयचं मिळालं होतं. शतरक्षण सजवलेला आहे. शॉट थर्म्यांचा शतरक्षक ठीक आपण पाहतो 30 सर्कल घेऱ्यामध्ये शॉट आहे आणि त्यानंतर शॉट पॉइंट लेकला थोडंसं पंचांच्या बाजूला उजव्या हाताला एक खेळाडू ठेवण्यात आलेला आहे आणि विकेट किपर विकेटपासून भरपूर दूर आहे. म्हणजेच गतीचं प्रमाण तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट विजय. पहिला चेंडू कट केलाय, गॅपमध्ये खेळलाय. शॉट थर्म्यांचा शतरक्षक चेंडू मागे आहे. चाललाय डीप मध्ये चेंडू. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसरं धाव घेतील का पाहूया आपण. आणि तिसरं धाव देखील पूर्ण केलेली आहे. हा पहा क्लास 40+ खेळाडूंचा. जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. विजेच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. एक सुरुवात श्री गणेश खानपे टीम संघाचं खातं ओपन झालेलं आहे फलंदाजाच्या माध्यमातून. जगदीशच्या बॅटने या 3 धावा आल्यात. फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून चाललाय. कव्हरचा शतरक्षक चेंडू मागे. एक धाव पूर्ण केली आहे. डीप पर्यंत रस्ता गाठलाय त्या फिल्डरने. मात्र 2 धावा पूर्ण. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा इथं पूर्ण गेलेल्या आहेत. पहा असं वाटतं की या पहिल्या षटकाच्या समाप्तीवरच पाणी मैदानामध्ये घेतला जाईल. ज्या प्रकारची रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. मग जगदीश आणि विनोद आता आपल्या संघासाठी नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत.
सोपं नाही आहे 3 धावा धावणं मैदानामध्ये, आणि ते देखील सकाळच्या क्षेत्रामध्ये. 6 धावा धावफलकावर दोन्हीही खेळाडूंचं खातं ओपन झालेलं आहे. नक्कीच या काही मैदानाच्या आठवणी ज्या आहेत माधव ठाकरे सर आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करताना, फोटोशूट करताना आपण पाहतोय. डाव्या बाजूला पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, हा चुकीचा निर्णय मी म्हणेल फलंदाजाचा. तुम्ही जर जागेवरून एखादा ड्राईव्ह केला असं, कव्हर ड्राईव्ह केलं असतं तर एखादी धाव आली असती. डॉट चेंडू तुम्हाला मॅच पासून दूर ठेवू शकतो इथे. विजय राईट हॅम ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा बॅट्स आणि चेंडूचा संपर्क तर झालेलाच आहे, मात्र धावा फक्त तुम्हाला एकच मिळेल, म्हणजेच विजेचं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आल्या आणि पुढच्या 2 चेंडूवर फक्त एकच धाव आली. टोटल धावसंख्या 7 आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, ती म्हणजे कांडपे संघाला. सरासरी भरपूर मोठी आहे. समोर खेळलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंगनला शतरक्षक वेगाने आलाय. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरं धाव इथे मिळणार नाहीये. थ्रो चांगला आलाय. एका धावाने 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चाचणी स्पर्धेची आतुरता असते आणि चालू हंगामाला सुरुवात चाचणी स्पर्धेनेच होत असतो मित्रांनो, आणि ती स्पर्धा गेली 3 दिवस तुम्ही एन्जॉय करताय. विजय राईट हॅम ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या बरोबर टायमिंग ड्रॉपवर झालेला आहे, मात्र तिथे शतरक्षक खूप चांगली कामगिरी करतोय. आणि पहा इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे विजयने पूर्ण केलेला आहे. धावा खर्च केल्या ते 10. संदेश एक रणनीती आहे की या 6 चेंडूमध्ये विकेट मिळाला नाहीये, आणि पहिल्या डावामध्ये पण 10 धावा आल्या होत्या आणि एक विकेट आला होता, मात्र ते विकेट टाकले नाहीये, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या षटकाला इथे टार्गेट करण्याची ताकद ती खांडपे संघाची असू शकतो. टिट फॉर डॅट, जसंच तसं प्रत्युत्तर म्हणावं लागेल. कारण टीम निंबावलीची फलंदाजी आपण पाहिली, त्यांना देखील पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, आणि आपण पाहतोय की आता मात्र 65चं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. नाही, तुम्हाला जर या मॅचमध्ये चुरस निर्माण करायची असेल तर मग तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. जसं सुनीलने क्रिकेट खेळलं मागच्या डावामध्ये, साईने साथ दिली, तसंच क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. वेलकम कालूराम गुलवी, आपलं हार्दिक स्वागत आहे. निंबावली गावचे जुने पेलवान. व्यासपीठावर आपण सीताराम दादा गुलवी यांना पाहतोय. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्राचे विद्यमान सचिव आहेत. बॉबी मास्टर सोबतच गणेश ठाकरे, सुभाष दादा यांना देखील आपण पाहू शकता. नक्कीच खूप महत्त्वाची भूमिका काल त्यांनी बजावली अष्टविनायक ठाकूरपडा टीमसाठी. षटक क्रमांक 2, गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपण पाहतोय. साई आलाय. संदेश, सुरुवात जी आहे ती हवी ती झाली नाहीये टीम खांडपेचा विचार केला तर, कारण मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं अत्यंत महत्त्वाचं होतं, परंतु एकही मोठा फटका पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला नाहीये. इथे लेन लाईन पाहावी लागेल. सुरक्षित आहे. डॉट चेंडू टाकला गेला साईच्या माध्यमातून. साईच्या षटकामध्ये पहिला चेंडू जो आहे डॉट केलेला आहे. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ कोणत्या प्रकारचा असेल खांडपे टीम संघाचं पाहणार आहोत आपण. दुसरा चेंडू देखील इथे डॉट आणि त्याच्यावर मिळालेला हा विकेट. काय गोलंदाजीला सुरुवात केली आहे साईने. डीजे पहा खेळाडूवृत्ती किती चांगली आहे. एखादा खेळाडू जेव्हा बाद होतो तेव्हा वारंवार समालोचक आवाज देत असतात की आपला खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. मात्र जेव्हा फलंदाज बाद झाला तेव्हा नवीन फलंदाज विजेंद्र पूर्ण तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. ॲज अ कॅप्टन नॉक आज कॅप्टनची देखील परीक्षा आहे. गोलंदाजाने काय केलं त्याला काही महत्त्व नाही आहे, मात्र आता या धावा बनून पुढे कसं जाता येईल या कॅप्टनलाच आता बघावं लागेल या मॅचमध्ये. साई गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेट. एक लॉंग रनअप
नक्कीच भिवंडीकर आपण विचार केला तर विजेंद्रचा रोल जो आहे तो अति महत्त्वाचा आहे टीम खांडपेसाठी. नक्कीच शेवटपर्यंत थांबावं लागेल खेळपट्टीवर. साई मोठा फटका खेळायचा होता, बॅटची एज तर घेतलीये, मागच्या बाजूने सरकलाय, डीप मध्ये चेंडू चाललाय. 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. तर इथे 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे, ती म्हणजेच आपण पाहतोय 12 धावा, 12. अतिशय जबरदस्त खेळ सध्या मैदानामध्ये एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाच्या माध्यमातून सर्व क्षेत्ररक्षण गोलंदाजाला साथ देते, हे फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात प्रत्येकाने साथ देणं फार महत्त्वाचं आहे प्रत्येकाला. साई राईट हॅम ओ द विकेटने ओरपी चेंडू होता, मात्र स्लाइम कट केलाय चेंडूला, मागच्या बाजूने सरकलाय. थर्म्यांचा क्षेत्ररक्षक हळूहळू धावत आहे, मात्र चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय खांडपे डावाचा पहिला चौकार. कमान डीजे. काही हरकत नाहीये, मोठे फटके येत नाहीयेत असं देखील तुम्ही डोकं लावू शकता. बॅटिंग करत असताना फील्ड पोझिशन तुम्ही बघू शकता, कोणत्या प्रकारे सजवली आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या मेरिटवर खेळू शकता. चौकाराने देखील या धावा बनवू शकतात. आमचे गुरसे गावचे आमचे मामाश्री सुभाष मामा आमच्या सोबत जोडलेले आहेत, उपसरपंच देखील आहे. साई राईट हॅम ओ द विकेटने पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी तिथे ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अजून एक धक्का इथे लागलाय, तो म्हणजे खांडपे टीम संघाला. बॅटर आउट. ते काय गोलंदाजी होत आहे एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाची. जिथे मागचं सीझन त्यांनी थांबवलं होतं तिथूनच सुरुवात केली आहे. ज्या प्रकारची बॅटिंग झाली, त्यानंतर गोलंदाजी झाली आणि त्यानंतरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. आशा घेऊन उतरलेला हा संघ आहे. यावर्षी कुछ तो चाहिए क्रिकेट के माध्यम से. धावा झालेल्या आहे, धावबलकावर 16 धावा, 16. कुठेतरी आता धावांना आला घालण्याचा प्रयत्न नक्कीच दिसतो इथे एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाच्या माध्यमातून खांडपे टीम संघासमोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, मिलिंद आलाय, ज्याने 3रं षटक टाकलं होतं. 21 धावा खर्च केले होते तब्बल. त्या धावा आता इथून काढाव्याच लागतील. गोलंदाज साई चांगली गोलंदाजी करताना, चौकार खाल्यानंतर कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू राईट हॅम ओ द विकेटने मोठा फटका खेळलाय, समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. यावेळी थोडीशी चुकी केली आहे तिथे, काही हरकत नाहीये, मात्र तुमचे प्रयत्न भरपूर चांगले तिथे होते. सूर्याच्या किरण ज्या आहेत डोळ्यावर आल्या होत्या ते दाखवत आहेत मैदानामध्ये. तर अशा प्रकारे षटक जो आहे इथे पूर्ण झालेला आहे आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर्स सांगतात की धावा 17 धावा, 17 धावा झालेल्या आहेत खांडपे टीम संघाच्या. म्हणजेच समीकरण भरपूर मोठा आहे. आता जवळजवळ 12 चेंडूमध्ये आमचे स्कोरर आम्हाला सांगतील की किती धावांची आवश्यकता आहे. अठ्ठेचाळीस धावा बनू शकतात, 12-48 बनू शकतात. मी 11 चेंडूमध्ये अर्धशतक देखील भिवंडीचं बघितलं होतं. भिवंडीचं क्रिकेट भरपूर मोठा क्रिकेट आहे. भिवंडी क्रिकेटची पंढरी ओळखली जाते. तर इथे आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सुनील या गोलंदाजाचा विचार केला गेला कॅप्टन विजयच्या माध्यमातून. पाहूया सुनील किती धावा वाचवतोय आणि इथून पलटवार होईल का. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने. आता पुन्हा तोच क्षेत्ररक्षक आलाय ज्याच्याकडे 3दा चेंडू गेले, त्याच्यामध्ये 2 झेल पकडला, 1 सोडली त्याने. आता विकेट मिळाला पहिल्या चेंडूवर सुनीलला. डीजे विकेटची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक पाहत असतो, मात्र आता झेलची हॅट्रिक त्यांची झाली असते.
कदाचित ती मागची झेल जर पकडली असती तर एक रेकॉर्ड त्यांच्या देखील नावावर राहिला असता या मॅचमध्ये. काही हरकत नाही आहे, आपण 2 झेल पकडल्यात, अजूनही तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न होईल तो तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करा. तुम्ही 3 कॅच एका मॅचमध्ये पकडू शकता. तर इथे आता विकेटची लाईन लागली असं म्हणूया आपण. सुनीलला मिळालं विकेट, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मोहन आलेला आहे क्रमांक 5 वर मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू होता मात्र लेग स्टंप सोडून चालेल. लारा सर आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावसंख्या धावपलकावर 18 धावा, 18 लॉस ऑफ 3 विकेट, 18 रन 3 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम विजय स्पोर्ट खानपे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने. साई आज चर्चेचा विषय बनलाय निंबोली टीम संघासाठी. पहा फिल्डिंग चांगली केली, थ्रो लगेचच त्यांनी क्विक थ्रो केला आणि तिथे विकेट मिळाला. चौथा गडी बाद झालेला आहे. डीजे सांगितलं होतं, जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर एक मोठी सुरुवात होऊ शकतो खानपे टीम संघाची. ती सुरुवात बरकरार राहिली नव्हती. 10 धावा आल्या, त्यानंतर साईचं षटक चांगलं राहिलं, त्याने 7 धावा खर्च केल्या, विजयने 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता सुनील विकेट 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 घेत आहे आपल्या गोलंदाजीवर. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मातोश्री चाविंद्र टीमचे कॅप्टन. आपण लगेच रिपोर्ट करायचा टॉस बॉक्स मध्ये. हा चेंडू पहा, परफेक्ट यॉर्कर, क्लिंग बॉल, दांडी गोल केली यावेळेस. अजून एक विकेट सुनीलच्या खात्यामध्ये. झेल झाली असती जर मन बनलं असतं तिथे तर, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि तिथे धावा देखील पूर्ण करतायत. 2 धावा. धावांना इथे आळा घालण्याचा प्रयत्न निंबोली टीम संघाच्या माध्यमातून. 2 धावाने धावफलक 21 धावा, 21 धावा झालेल्या आहे धावफलकावर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, औजद्याचा जोरदार अपील झाला होता. विकेट किपर अजूनही शो आहे आणि लगेचच पंचाने फिंगर अप केलेले आहे, म्हणजेच बॅटर आउट. अजून एक धक्का, सुनील याला मिळतोय अजून एक विकेट. विकेट 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 थांबण्याचा नाव होत नाही येते खानपे टीम संघाच्या माध्यमातून. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. टीम ऑर्गनाइज कमिटी त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. पाण्याची मागणी आली आहे खेळाडू कक्षामध्ये. पहा तुमच्यासाठी डगआउट बनवण्यात आलेले आहे, चेअर लावण्यात आले, तुम्ही तिथेच बसा. तुम्हाला तिथे सर्व काही सुविधा आहे. तुम्हाला पाणी देखील ठेवण्यात आलेलं आहे तिथे. सुनील गोलंदाज. ओ चांगला चेंडू, पायांचा वेध घेणारा हा चेंडू होता. आता किती धावा येतात पाहूया. 1 धाव आली आणि ती कोणती आली आहे? लेग बाय. एक्स्ट्रा धाव आलेली आहे. षटक समाप्तीचा इशारा सरांच्या माध्यमातून. तर धावा झालेल्या आहेत धावपलकावर 22 धावा, 22. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला क्रिकेट निंबोली टीम संघाने खेळला आतापर्यंत. बॅटिंग असो, गोलंदाजी असो, फिल्डिंग असो, लाजवाब परफॉर्मन्स आतापर्यंत केलेला आहे. आता शेवटच्या षटकासाठी पाचारण केलेला आहे त्या गोलंदाजाला आपण पाहणार आहे. राम
राम करतोय गोलंदाजी आणि यानंतर रामशेठ पाटील साहेबांना इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत आपण मातोश्री साविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. चला आपण स्पीडअप करा. गोलंदाजी करणाऱ्या संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. राईट हॅम ओव्हर द विकेटने पहिला चेंडू आणि बॅटर सज्ज झालेला आहे जितेंद्र. ओ कुठेतरी मागचा बाजू खाली होता आणि त्या क्षेत्रामध्येच खेळायचं होतं. जितेंद्र यांना मी एकच सांगेल की चालू हंगामाची सुरुवात झाली आहे. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपल्या नावावर किती धावा जोडणार हे प्रश्न निर्माण होत आहे त्यांच्या पुढे. पुढचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळते. अजून एक डॉट चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू डॉट झालेले आहेत. फलंदाज जितेंद्र. कुठेतरी थोडीशी शांतता शेवटच्या षटकामध्ये ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. राम सुरुवातीला ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह ज्या प्रकारे आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतो त्या प्रकारची सुरुवात सध्या राम करताना नेहमीच पाहायला मिळतील तुम्हाला. त्यांची धावण्याची शैली देखील त्याचप्रमाणे. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि आता जितेंद्रची पहिली धाव या सीझनची त्यांच्या बॅटनं आली आहे. चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक आहे तिथे प्रेक्षक बनून राहील. चेंडू चाललाय सी मारे का पार. येतोय चौकार. ये लगा नितेश पाटील का चौकार. सरपंच आहेत आणि मनोरंजन करताना चाचणी स्पर्धेमध्ये कबीर दादा देखील आता उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू राम सोडून दिलाय. अगदी चांगला निर्णय मी म्हणेल फलंदाज नितेश पाटील यांचं. कारण की हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. धावा झालेल्या आहेत. 28 धावा फक्त झालेल्या आहेत. कुठेतरी विजयापासून 2 पाऊल दूर आहे ती म्हणजे एजिस्पोर्ट निंबोली टीम. 2 चेंडू परफॉर्मन्स फक्त पूर्ण करायची आहे. या चेंडूला मैदानाच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता नितेशने, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. सकाळचा जेव्हा पहिला सामना जो संघ जिंकतो तो दिवसभरामध्ये चर्चेचा विषय बनत असतो. पुन्हा एकदा वेगाने टाकलेला हा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मिळालेला विकेट. गोलंदाज राम याला. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे एजिस्पोर्ट निंबोली टीम संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. कॅप्टन विजय, सुनील, साई सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. हार्डलक, टपलक आणि नक्कीच पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खूप सारे आम्ही शुभेच्छा देऊ. मनोज, नितेश, जितेंद्र, मोहन सर्व खेळाडूंना पुढील